समाजात जेव्हा एखादा गंभीर गुन्हा घडतो, जसे की खून, बलात्कार किंवा मोठा दरोडा, तेव्हा संपूर्ण देश हादरून जातो. पोलीस आरोपीला अटक करतात, माध्यमामध्ये बातम्या येतात आणि जनतेला वाटते की आता गुन्हेगाराला फाशी किंवा जन्मठेप होणारच. पण काही वर्षानंतर जेव्हा कोर्टाचा निकाल येतो, तेव्हा बातमी येते की पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता. हे ऐकल्यावर सामान्य माणसाच्या मनात संताप येतो किंवा कायदा व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो किंवा उडतो. आपल्याला प्रश्न पडतो, जर आरोपीने गुन्हा केला होता तर तो सुटला कसा? पोलिसांचा तपास चुकला की कोर्टाने काही चूक केली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही भावनिकतेत न अडकता भारतीय न्यायव्यवस्था आणि कायद्याच्या चौकटीत राहून यामागची 5 मूळ आणि खरी कारणे सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटण्यामागे नेमकी काय कारणे आहेत किंवा कोणती मूळ कारणे आहेत हे आपण समजून घेऊया. कारण नंबर 1, सदोष आणि कमकुवत तपास. कोणत्याही खटल्याचा पाया हा पोलिसांचा तपास असतो. आपल्याकडे कायदा सांगतो की गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळ म्हणजे क्राईम सीन ताबडतोब सील केले पाहिजे. पण अनेकदा काय होतं, घटनास्थळावरून फिंगरप्रिंट्स, रक्ताचे नमुने किंवा फॉरेन्सिक पुरावे वेळेत गोळा केले जात नाहीत. पंचनामा करताना छोट्या छोट्या कायदेशीर चुका होतात. उदाहरणार्थ, आत्ताच्या BNSS किंवा जुन्या CRPCनुसार पंचनाम्यावर स्वतंत्र साक्षीदारांच्या सह्या घेणं हे अनिवार्य आहे. जर पोलिसांनी स्वतःच्या मर्जीतील पंच उभा केले तर कोर्टात आरोपीचे वकील या पंचांना खोटे ठरवतात. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा येतो की पुराव्याची साखळी तुटणे. म्हणजे समजा पोलिसांना घटनास्थळी बंदूक सापडली, पण ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवेपर्यंत सुरक्षित ठेवली गेली नाही तर कोर्ट तो पुरावा नाकारू शकते. यातील कारण नंबर 2, साक्षीदार फितूर होणे म्हणजेच होस्टाईल विटनेसेस. फौजदारी खटल्यामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे साक्षीदार फितूर होणे. जेव्हा एखादा मोठा किंवा प्रभावशाली आरोपी असतो तेव्हा खटला सुरू असताना फिर्यादीच्या पक्षाच्या साक्षीदारावर प्रचंड दबाव आणला जातो. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळं साक्षीदारांना धमक्या दिल्या जातात किंवा साक्ष फिरवण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले जाते. आपल्या देशात न्यायालयीन प्रक्रिया ही वर्षानुवर्षे चालते. आज घडलेल्या गुन्ह्याची साक्ष ही 5 वर्षानंतर कोर्टात होते. एवढ्या मोठ्या काळात साक्षीदार एकतर घाबरतो किंवा विकला जातो किंवा वेळेच्या ओघात मूळ घटना विसरतो. जेव्हा कोर्टात साक्षीदार स्वतःच्या जुन्या जबाबापासून फिरतो, ज्याला कायद्यात होस्टाईल मानले जाते, मुख्य साक्षीदारच फितूर झाल्यावर कोर्टाकडे आरोपीला सोडण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण नंबर 3, संशयाचा फायदा आणि परिस्थितीजन्य पुरावे, ज्याला बेनिफिट्स ऑफ डाऊट म्हटलं जातं. भारतीय न्यायव्यवस्थेचा एक मूलभूत नियम आहे, बियॉन्ड रिझनेबल डाऊट. म्हणजेच आरोपीचा गुन्हा वाजवी संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध झाला पाहिजे. जोपर्यंत गुन्हा 100% सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपीला निर्दोष मानले जाते. जर गुन्ह्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजेच आय विटनेस नसेल तर खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर म्हणजेच सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर चालतो. कायद्याचा नियम असा आहे की परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी इतकी घट्ट असावी लागते
की त्यातून फक्त आणि फक्त आरोपीनंच गुन्हा केला आहे हे सिद्ध व्हावे. जर त्या साखळीत एक जरी दुवा कुमकुवत निघाला किंवा कुमकुवत असेल तर कायदा आरोपीला संशयाचा फायदा देतो. म्हणजेच काय, बेनिफिट ऑफ डाऊट हा आरोपीला मिळतो. कारण कायदा मानतो की 100% गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकही निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. या कारणामुळे सुद्धा आरोपीची निर्दोष सुटका होते. कारण नंबर 4, मेडिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्टमधील विसंगती. अनेकदा प्रत्यक्ष साक्षीदाराने कोर्टात सांगितलेली गोष्ट आणि डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम किंवा मेडिकल रिपोर्ट यामध्ये तफावत असते. उदाहरणार्थ, साक्षीदार म्हणतो की आरोपीने तलवारीने वार केला, पण मेडिकल रिपोर्ट सांगतो की मृत्यू लाठीच्या प्रहारामुळे किंवा अंतर्गत रक्तस्रावामुळे झाला आहे. अशा वेळी आरोपीच्या वकिलांना मोठा मुद्दा मिळतो की साक्षीदार खोटे बोलत आहे. तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यामध्ये विसंगती असणे हे आरोपी निर्दोष सुटण्याचे खूप मोठे कारण आहे. कारण नंबर 5, सरकारी वकील विरुद्ध खाजगी तज्ज्ञ वकील. शेवटचे आणि महत्त्वाचे कारण, कायदेशीर लढाईतील संसाधनाची किंवा सोयीसुविधाची म्हणा कमतरता. अनेक गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. ते देशातील किंवा राज्यातील सर्वोच्च आणि महागडे फौजदारी वकील, डिफेन्स काउन्सिल नियुक्त करतात. हे वकील कायद्यातील पळवाटा आणि पोलिसांच्या चुका शोधण्यात तज्ज्ञ असतात. दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांवर म्हणजेच पब्लिक प्रॉसिक्युटर्सवर शेकडो केसेसचा भार असतो. अनेकदा पुरेशा संसाधनाअभावी किंवा पूर्वतयारी अभावी त्या आरोपीच्या तज्ज्ञ वकिलांसमोर कोर्टात टिकू शकत नाहीत. म्हणजेच जेव्हा कोर्टातून एखादा गंभीर गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटतो तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की कोर्टाला न्याय देण्यात रस नाही. कोर्ट हे भावनावर नाही तर समोर आलेल्या पुराव्यावर चालते. जर पोलीस तपास कमकुवत असेल, साक्षीदार फितूर झाले आणि पुरावे अपूर्ण असतील तर न्यायाधीशांना कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागतो. मग यावर उपाय काय? तर आपल्या तपास यंत्रणा अधिक आधुनिक करणे, फॉरेन्सिक लॅब जलद करणे आणि साक्षीदारांना संरक्षण देणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते? आपल्या न्यायव्यवस्थेत आणि पोलीस तपासात कोणते बदल झाले पाहिजेत? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच कायदेशीर आणि महत्त्वपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.